आपण इंटेलिजंट एजंटला पोहोचलो होतो. एजंट आणि एन्व्हायरमेंट म्हणजे काय हे आपण बघितलेलं. एजंटची डेफिनेशन बघितली होती. एजंट बरोबर त्याचं एन्व्हायरमेंट पण किती महत्त्वाचं असतं ते समजून घेतलं होतं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये महत्त्वाचं काय असतं किंवा एन्व्हायरमेंटबद्दल समजून घेण्यासाठी महत्त्वाचं काय असतं, तर सेन्सर्स आणि ॲक्च्युएटर्स. सेन्सर्स म्हणजे काय? जे एन्व्हायरमेंटमधल्या सगळ्या गोष्टी सेन्स करून आपल्याला ते पर्सीव्ह करायला, समजून घ्यायला, जाणून घ्यायला मदत करतात. ते सगळे सेन्सर्स आणि त्या गोष्टी समजल्यानंतर त्या आपल्या डोक्यामध्ये प्रोसेस केल्यानंतर किंवा ब्रेनमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये प्रोसेस केल्यानंतर त्याच्यावरती मला काहीतरी रिॲक्शन दिली पाहिजे ना, काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे. त्या दृष्टीने जी ॲक्शन मला करायची तशी ऑर्डर त्या ॲक्च्युएटर्सकडे जाते, इफेक्टर्सकडे जाते आणि इफेक्टर्स किंवा ॲक्च्युएटर्सचं ॲक्च्युअल काम काय असतं, तर त्याला ऑर्डर दिली गेलेली जी काही ॲक्शन आहे ती परफॉर्म करणं आणि त्या पद्धतीने एन्व्हायर्नमेंटमध्ये ऑटोमॅटिकली चेंज होणारच आहेत किंवा एन्व्हायर्नमेंटमधले जे चेंजेस आहेत ते पुन्हा सेन्सरमध्ये पर्सीव्ह केले जाणार आहेत. असं चक्रसारखं चालू राहणार आहे. सो ते आपण बघितलं. नंतर एक एक्झाम्पल घेतलं आपण, की ह्युमन एजंटमध्ये सेन्सर्स कोणते असतात आणि ॲक्च्युएटर्स कोणते असतात. तर आपली ज्ञानेंद्रिय म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स आपण जे म्हणतो, डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ हे आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत, जे आपल्याला सेन्स करून देतात वेगवेगळ्या गोष्टी. प्रत्येक ऑर्गनचं काम वेगळं आहे आणि जे काही आपण सेन्स केलेलं असतं, त्यानुसार त्याचे रिफ्लेक्सेस किंवा त्याचा रिप्लाय म्हणून, त्याची रिॲक्शन म्हणून जे काही ॲक्शन आपल्याला करायचे असतात, ते आपण हात, पाय आणि हे जे आपले ॲक्च्युएटर्स आहेत किंवा आपलं अगदी तोंड हे सुद्धा आपलं ॲक्च्युएटर म्हणता येईल. कारण मला जे विचार केल्यानंतर, एखादी गोष्ट सेन्स केल्यानंतर मला जे बोलायचं असतं, ते मी तोंडाचा वापर करून बोलू शकते. सो तेही मला एक ॲक्च्युएटर म्हणता येईल आणि हे सगळं जेव्हा आपल्याला इंटेलिजंट एजंटमध्ये म्हणजे आर्टिफिशियल एजंटमध्ये जर आपल्याला रिप्लिकेट करायचं असेल, तर तिथे सेन्सर्स कशा प्रकारचे कोणत्या कामासाठी कोणते लावावे लागतात, हे आपण इथे एक्झाम्पल बघितलं. ओके. त्याच्यानंतर हां, तो शेवटचा पॉइंट होता. रोबोटिक एजंट हॅज कॅमेराज, इन्फ्रारेड रेंज फाइंडर्स, स्कॅनर्स एक्सेट्रा used as sensors, while various types of motors, screen printing devices, etc. used as actuators to perform action on given input. ओके. आता हा नेक्स्ट पॉइंट आहे, की एजंट आणि एन्व्हायर्नमेंट ह्याच्यामध्ये आत्ता जे मी सांगितलं ते फक्त डायग्रॅमॅटिकली आपल्याला दाखवलेलं आहे. ही डायग्राम मी मुद्दाम का टाकली, वेळ घालवून पी-पी-टीमध्ये ती तयार केली मी. त्याचं कारण म्हणजे एजंट आणि एन्व्हायर्नमेंटबद्दल जेव्हा तुम्हाला क्वेशन पडेल, परीक्षेमध्ये क्वेशन विचारलं जाईल, तेव्हा नुसतंच थेरॉटिकली सगळं जेव्हा आपण लिहून ठेवतो, ते तितकं इफेक्टिव्ह होत नाही. सो काय करायचं म्हणजे एरवीसुद्धा जेव्हा थेरॉटिकल सब्जेक्ट जास्त असतो, तेव्हा जे काही आपण थिअरीत लिहितोय, त्याचं डायग्रॅमॅटिक जर रिप्रेझेंटेशन आपल्याला करता आलं आणि ते वरती तुम्ही तेच लिहिलेलं असणार आहात, जे तुम्ही डायग्राममध्ये दाखवणार. पण थोडंसं एक्सप्लेनेशन आणि खाली डायग्राम किंवा वरती डायग्राम आणि खाली त्याचं एक्सप्लेनेशन असं जर केलं, तर त्याचा इफेक्ट जास्त चांगला पडतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्वतः एक्झामिनर आहात, असं गृहीत धरा आणि एक क्वेशन पडलाय, की राइट अ शॉर्ट नोट ऑन एजंट अँड एन्व्हायर्नमेंट. ते डोळ्यासमोर आणल्यानंतर एखादं नुसतंच 5 मार्काचं उत्तर लिहिलेलं आहे, थेरॉटिकल हे लिहिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला मार्किंग द्यायचं आहे आणि त्याच्यापुढे त्याला ऑर म्हणून दुसऱ्या कोणीतरी एक्सप्लेनेशन लिहिलंय आणि त्याच्याखाली डायग्राम पण काढली. तर ह्याच्यापैकी कोणत्याचा इफेक्ट जास्त चांगला पडेल आणि आउट ऑफ मार्क तुम्ही कोणत्याला द्याल? जरी नुसतं थेरॉटिकल आहे, ते परफेक्टली बरोबर सगळे पॉइंट लिहिलेले असले, तरीही केव्हाही तुम्ही बघितलंत तर डायग्राम आणि एक्सप्लेनेशन ह्याचा इफेक्ट जास्त चांगला पडतो. सो ही डायग्राम मी एक जस्ट तुम्हाला अंदाज यावा, की कशा पद्धतीने ते तयार करता येऊ शकेल म्हणून टाकली आहे. कशी आहे बघा, एजंट कोणत्या प्रकारचे असू शकतात? एक आपण एक्झाम्पल घेतलं ह्युमन. आपल्या सिस्टममध्ये ह्युमन बरोबर आपण सगळ्या गोष्टी डील करणार आहोत. सो तिथे ह्युमन हा पण तुम्हाला एक एजंट म्हणूनच गृहीत धरला पाहिजे. ओके. म्हणजे ड्रायव्हरलेस कार जरी असली, तरी तिथे काही ऑपरेशन्स जी असतात किंवा काही इनपुट जी असतात, ती कोणाकडनं घेतली जाणार आहेत? तर ह्युमनकडनं घेतली जाणार आहेत. त्याला कुठे जायचंय किंवा स्पीड किती ठेवला पाहिजे वगैरे ही जी सेटिंग्ज आहेत, ती शेवटी कोण करणार आहे? तर ह्युमन करणार आहे आणि
ॲक्चुअल ड्रायव्हिंग करण्याचं जे काम आहे ते कोण करणार आहे? तर आपला ड्रायव्हरलेस एजंट जो कोणी असणार आहे, रोबोट जो कोणी असणार आहे, म्हणजे थोडक्यात त्या कारमधलं सॉफ्टवेअर ते तो करणार आहे. सो इथे रोबोट हा दुसरा एजंट झाला. सो अशा दोन्ही प्रकारचे म्हणजे ह्युमन एजंट आणि आर्टिफिशियल एजंट या दोन्हीचा विचार करून आपल्याला त्या सिस्टमकडे बघावं लागेल. मग आता ह्युमन असेल तर काय असणार? आईज, इयर्स अँड अदर ऑर्गन्स फॉर सेन्सर्स. आणि ॲज अ ॲक्च्युएटर म्हणून काय काम करणार? हँड्स, लेग्स, माउथ अँड अदर बॉडी पार्ट्स फॉर ॲक्च्युएटर्स. त्यानंतर रोबोट. रोबोटमध्ये अर्थात कॅमेराज अँड इन्फ्रारेड रेंज फाइंडर्स फॉर सेन्सर्स. अजून बरीच एक्झाम्पल्स देता येतील तिथे. आणि रोबोटमध्ये ॲक्च्युएटर कोणते असणार? तर व्हेरियस टाइप्स ऑफ मोटर्स, प्रिंटिंग डिव्हायसेस, स्क्रीन वगैरे वगैरे हे सगळे ॲज अ ॲक्च्युएटर म्हणून येतील. म्हणजे मगाशी आपण जे इथे थेरॉटिकल लिहिलेलं आहे तेच फक्त आपण इथे काय केलं? डायग्रॅमॅटिकली दाखवलं. पण आता जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात आलं आणि 1 मार्क एक्स्ट्रा मिळून गेला. ओके. तर आता पुढचा पॉइंट बघा. आता आपण थोडंसं टेक्निकली त्या सगळ्या गोष्टींकडे वळतोय. एजंटचं फंक्शन. द एजंट फंक्शन इज द डिस्क्रिप्शन. कसलं डिस्क्रिप्शन आहे? ऑफ व्हॉट ऑल फंक्शनॅलिटीज द एजंट इज सपोज टू डू. आता एका एजंटचं फंक्शन लिहितोय आपण. हे जसं आपण प्रोग्रामिंगमध्ये लिहायचो. आता C++ मधले फंक्शन्स आम्ही तुम्हाला लिहायला सांगायचो. काय सांगायचो त्यावेळेला? की एक काहीतरी कॅल्क्युलेटर आहे, एरिया कॅल्क्युलेटर आहे आणि त्याच्यामध्ये अमुक-अमुक एक फंक्शन लिहा, की जो काय करेल, की एरिया कॅल्क्युलेट करण्याचं काम करेल. मग एक रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचं काम करेल, एक ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचं काम करेल. मग ते जे एक पर्टिक्युलर फंक्शन तुम्ही लिहिलेलं असायचं, त्या फंक्शनला नाव काहीतरी अर्थपूर्ण तुम्ही द्यायचात, की ट्रायंगल एरिया किंवा एरिया ऑफ ट्रायंगल असं काहीतरी नाव दिलेलं असेल. आता त्या फंक्शनमध्ये जी बॉडी असायची त्या फंक्शनची, त्या फंक्शनॅलिटी काय द्यायचात तुम्ही? अर्थातच त्या एरिया ऑफ ट्रायंगल असं त्याचं नाव आहे म्हटल्यानंतर त्याच्या फंक्शनॅलिटीमध्ये ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती व्हेरिएबल्स लागतील, मग फॉर्म्युला तुम्ही कोणता वापरताय, मग त्या फॉर्म्युलामध्ये तुम्ही इनपुट काय-काय घेताय, ते इनपुट जर तुम्ही त्या फंक्शन थ्रूच एंटर करून घेणार असाल तर तसं, किंवा मेन फंक्शनमध्ये जर ते एंटर करून ठेवलेलं असेल आणि तिकडनं तुम्ही इकडे पास ऑन करून घेणार असाल तर तसं. आणि एवढं सगळं केल्यानंतर त्याच्यावर अप्लाय केल्यावर शेवटी तुम्ही थांबायचात कधी? तर तो एरिया ऑफ ट्रायंगल कॅल्क्युलेट करून एकतर तुम्ही तिथे तो प्रिंट करून टाकायचा आणि मग रिटर्न करायचा मेन फंक्शनकडे, किंवा तो एरिया कॅल्क्युलेट करून तो मेन फंक्शनला परत देऊन टाकायचा, की हा बघ, हा मी एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे, हा आता तू घेऊन टाक, म्हणजे रिटर्न कर. आता त्याचं काम मेन फंक्शनचं तो पुढे करेल. काय काम असायचं त्याचं नंतर? की तो कॅल्क्युलेट केलेला एरिया त्याने तिकडे रिसीव्ह केला, कॅच केला आणि तिकडे तो प्रिंट केला. म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की एखादा फंक्शन जेव्हा आपण लिहितो, तेव्हा त्या फंक्शनमध्ये बॉडीमध्ये त्याच्या फंक्शनॅलिटी कोणती टाकतो? तर त्या फंक्शनने ज्या काही गोष्टी करणं मला म्हणजेच प्रोग्रॅमरला अपेक्षित आहे, त्या सगळ्याशी रिलेटेड जे काही प्रोग्राम आहे किंवा स्टेटमेंट्स आहेत, ती आपण त्या फंक्शनच्या आतमध्ये एम्बेड करायचो. इथेही सेम तसंच आहे. एजंट फंक्शन म्हणजे काही फार वेगळी गोष्ट नाहीये. तर त्या एजंटने, त्या मॉड्यूलने किंवा त्या रोबोटने जी काही फंक्शन्स, जी काही कामं परफॉर्म करावी असं आपल्याला वाटतंय, असं आपण एक्स्पेक्ट करतोय, ती सगळी कामं किंवा ती सगळी टास्क कंप्लीट करण्याच्या दृष्टीने जे काही कोडिंग असेल, जी काही स्टेटमेंट्स असतील, ती आपण अर्थातच काय करणार? त्या एजंट फंक्शनमध्ये एम्बेड करणार आहोत. त्या बॉडीमध्ये आपण ती लिहिणार आहोत. ओके. द एजंट फंक्शन इज द डिस्क्रिप्शन of what all functionalities the agent is supposed to do. The agent function provides mapping between perceived sequences to the desired actions. आता हे जे एजंट फंक्शन आहे, हे आपण नक्की कशासाठी वापरणार आहोत? तर मॅपिंग आहे ते. बिटवीन कशामधलं मॅपिंग आहे? परसेप्ट सिक्वेन्सेस टू द डिझायर्ड ॲक्शन. जे काही मी परसेप्ट केलेलं आहे, परसीव्ह केलेलं आहे. कोणा थ्रू परसीव्ह करणार? अर्थातच मी एखादी गोष्ट एन्व्हायर्नमेंटमध्ये परसीव्ह करणार, माझ्या सेन्सरचा वापर करून परसीव्ह करणार आणि जे काही मी परसीव्ह केलेलं आहे, जे काही मी सेन्स केलेलं आहे, त्याच्यावर मी काय-काय ॲक्शन केली पाहिजे. जसं परवा आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं एका रोबोटचं, की तो रोबोट काय करत होता? काउंटिंग करत होता. आता ह्या रोबोटचं काम काय होतं? काउंटिंग करणं. पण त्याने परसीव्ह तो काय-काय करत होता? तर समोरनं त्या असेंब्ली लाईनवरनं जाणारा खोका
तो बघत होता. कॅमेरा थ्रू तो सेन्स करत होता आणि तो सेन्स केलेला जे काही चित्र आहे, जी काही इमेज आहे, त्याच्या थ्रू त्याला काहीतरी पॅरामीटर्स तो समजून घेत होता, पर्सीव्ह करत होता आणि त्या पॅरामीटर्सच्या दृष्टीने ॲक्शन कोणती असणार आहे, तर हे अमुक-अमुक पॅरामीटर्स असतील, तर काय कर, तर काउंटर एकाने इन्क्रिमेंट कर. सो परसेप्ट सिक्वेन्स काय होता माझा, की जे काही माझ्या समोरनं चित्र चाललंय, त्याचं इमेज कॅप्चर करणं दर काही ठराविक सेकंदांनी किंवा एका ठराविक टाईम पिरियडनंतर त्याचं पिक्चर मला कॅच करायचंय आणि त्या पिक्चरमधनं जे काही मी सेन्स करतेय, ते सगळं पर्सीव्ह करून, ते पॅरामीटर्स मॅच करून, त्याप्रमाणे मला माझा काउंटर इन्क्रिमेंट करायचा आहे किंवा ॲज इट इज ठेवायचा आहे. सो माझी ॲक्शन एवढीच होती, की काउंटर इन्क्रिमेंट करायचा आहे किंवा ॲज इट इज ठेवायचा आहे. ती जी डिझायर्ड ॲक्शन होती, ती आपण त्या परसेप्ट सिक्वेन्स बरोबर काय करणार आहोत, मॅप करणार आहोत आणि तशा पद्धतीने आपलं एजंट फंक्शन जे आहे ते लिहिणार आहोत. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज, आता जस्ट टेक्निकल त्याची डेफिनिशन आपण लिहिणार कशी, रिप्रेझेंट कशी करणार, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जनरली हे फंक्शन लिहिलं जातं. अल्गोरिदमिक आपण बोलतोय आता. ॲक्चुअल कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज आपण अजूनही वापरायला सुरुवात केलेली नाही एआयमध्ये. इथे आपण फक्त ठरवतोय, की माझा एजंट म्हणजे काय आहे, तो काय-काय काम करणार आहे, त्या एजंट फंक्शनमध्ये मी कशा-कशा फंक्शनॅलिटी लिहिणार आहे. सो इथे फक्त आपण रिप्रेझेंट करतोय सगळ्या गोष्टी. कोणत्याही प्रोग्रामचा किंवा कोणत्याही लँग्वेजमधला सिंटॅक्स या ठिकाणी येणार नाहीये. हे स्टँडर्ड काही फॉर्मॅट्स ठरलेले आहेत. ओके. सो त्याचा फॉर्मॅट कसा आहे बघा. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार फंक्शन. अगदी साधं सांगायचं झालं तर मॅथेमॅटिक्स आपण जे शिकलोय एस-वायला असताना, तिथे कसं वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही रिप्रेझेंट करायचात, नंबर, मग त्याचा सेट वगैरे. तिथे जशी रिप्रेझेंटेशन असतात, तशी इथे रिप्रेझेंटेशन्स काही फिक्स आहेत. सो एफला कोलन दिलाय. एफ म्हणजे फंक्शनचं नाव असणार आहे. पी स्टार आणि एक ॲरो दिलेला आहे आणि पुढे ए. पी स्टार हे काय? परसेप्ट सिक्वेन्सेस. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर मी पर्सीव्ह केल्या, परसेप्ट सिक्वेन्समध्ये माझ्या आल्या, तर मी काय करणार आहे? तर डिझायर्ड ॲक्शन. अमुक-अमुक एक गोष्ट पर्सीव्ह केली, तर अमुक-अमुक एक ॲक्शन करणार. अमुक-अमुक एक गोष्ट पर्सीव्ह केली, तर दुसरी एक ॲक्शन करणार. असं प्रत्येक गोष्ट आपण त्या एजंटला ठरवून देणार आहोत. जसं एखादा गेम आपण डिझाइन करत असू. तर गेम डिझाइन करत असताना अगदी सिंपल सांगायचं झालं तर स्नेकचा गेम मी जर डिझाइन करत असेन, तर वरचा ॲरो दाबल्यानंतर माझ्या स्नेकने वरती मूव्ह झालं पाहिजे. झालं ना? परसेप्ट सिक्वेन्स झाला, की माझ्या कीबोर्डवरती वरची ॲरो की जी आहे, अप्पर ॲरो की आहे, ती प्रेस झाली. ती जर माझ्या प्रोग्रामने माझ्या हार्डवेअर थ्रू माझ्या ह्याच्यामध्ये सेन्स झाली, की मी कोणती की प्रेस केली आहे? अप्पर की. तर डिझायर्ड ॲक्शन कोणती? माझं जे काही ऑब्जेक्ट आहे, मग तो स्नेक असेल किंवा आणखीन काही असेल, त्याने वरच्या बाजूला मूव्ह झालं पाहिजे. सो अप्पर ॲरो की असेल, तर वरती एकाने त्याने एक्स आहे तो वाय आहे तो एकाने वाढेल. बरोबर आहे? वरच्या बाजूला मूव्ह होणार ना. लेफ्ट ॲरो की केली, एक्स एकने कमी होईल. डिझायर्ड ॲक्शन काय? तो लेफ्टला मूव्ह झाला पाहिजे. राइट ॲरो की प्रेस केली, अर्थातच तो जे काही ऑब्जेक्ट आहे, ते राइटला मूव्ह झालं पाहिजे. हा मी एक अतिशय सिंपल परसेप्ट सिक्वेन्स तुम्हाला सांगितला. कोणता? 4 ॲरो कीज आहेत. परसेप्ट सिक्वेन्स जी ॲरो की प्रेस केली जाईल, त्याप्रमाणे काय केलं जाणार आहे? त्याची डिझायर्ड ॲक्शन आहे ती ठरवली जाणार आहे. आता ह्या ठिकाणी ॲरो कीज आपण कशासाठी वापरतोय? तर मूव्ह करण्यासाठी एखाद्या ऑब्जेक्टला आणि म्हणून आपण तसं ते एजंट फंक्शन जे आहे ते लिहिणार आहोत. ओके. आता हे जे फंक्शन आहे किंवा अशी मल्टिपल फंक्शन्स असणार, एवढंच काही फक्त नसणार आहे कोणत्याही आर्टिफिशियल इंटेलिजंट प्रोग्राममध्ये किंवा एजंट फंक्शनमध्ये. सो अशी मल्टिपल एजंट फंक्शन एकत्र करून आपण काय करणार आहोत? त्या एजंटचा प्रोग्राम बनवणार आहोत. आणि फक्त ह्या प्रोग्राम म्हणजे सॉफ्टवेअर झालं आणि त्याच्याबरोबर त्याला जे काही हार्डवेअर लागेल, आर्किटेक्चर लागेल, ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यात तरच तुमचा एजंट बनणार आहे. त्याच्यामध्ये हार्डवेअर पण महत्त्वाचं आहे आणि सॉफ्टवेअर पण महत्त्वाचं आहे. म्हणजेच आर्किटेक्चर पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात लिहिलेला प्रोग्रामसुद्धा महत्त्वाचा आहे. एक मिनिट, इथे जरा प्रोग्रामचं स्पेलिंग चुकलंय माझं. ओके. हां. तर एजंट प्रोग्राम म्हणजे काय? एजंट प्रोग्राम इज अ कॉम्प्युटर प्रोग्राम दॅट इम्प्लिमेंट्स एजंट फंक्शन. एजंट फंक्शन जे आहे ते इम्प्लिमेंट करण्याचं, मल्टिपल एजंट फंक्शन एकत्र करण्याचं काम एजंट प्रोग्राम करतोय. इन ॲन
आर्किटेक्चर कुठे, तर इन ॲन आर्किटेक्चर सुटेबल लँग्वेज. तर त्या आर्किटेक्चर वरती आपण हे जे काही प्रोग्राम्स आहेत ते इम्प्लिमेंट करतोय आणि अर्थातच लँग्वेज कोणती वापरणार, तर आपलं जे काही हार्डवेअर आहे त्याला सुटेबल कोणतीतरी प्रोग्रामिंग लँग्वेज आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि वरचं जे काही फंक्शन अल्गोरिदम आपण जे काही लिहिलेलं असेल ते त्या लँग्वेजमध्ये आपण इम्प्लिमेंट करणार आहोत, ट्रान्सलेट करणार आहोत. Agent program needs to be installed on a device in order to run the device accordingly. The device must have some form of sensors to sense the environment and actuators to act upon it. मगाशी सांगितलं तसंच की एजंट प्रोग्राम आपण ज्या कुठल्या डिव्हाइसवरती ते डिव्हाइस रन व्हावं म्हणून त्याच्यावरती आपण एजंट प्रोग्राम इन्स्टॉल करणार आहोत आणि तिथे आपल्याला सेन्सरची गरज आहे. कशासाठी, एन्व्हायरमेंटमध्ये त्या एजंटच्या एन्व्हायरमेंटमध्ये काय आहे ते सेन्स करण्यासाठी. त्याच्यावरती तो डिसिजन घेणार, आर्टिफिशियली इंटेलिजन्सचा वापर करून तो डिसिजन घेणार आणि मग त्याने जे काही डिसिजन घेतलेले असतील, ज्या काही ॲक्शन्स ठरवलेल्या असतील, ज्या ॲक्शन्स त्याला एजंट फंक्शनमध्ये डिझायर्ड ॲक्शन्स म्हणून सांगितलेल्या असतील की अमुक सेन्स केलं असतं अमुक कर, अमुक सेन्स केलं असतं तमुक कर, तर त्या ॲक्शन्स जे आहेत त्या ॲक्च्युएटर्स परफॉर्म करणार. हेन्स एजंट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द आर्किटेक्चर हार्डवेअर अँड प्रोग्राम सॉफ्टवेअर. नुसतंच आपण सेन्स केलं एखादी गोष्ट तर त्याचा उपयोग नाही, त्याच्यावर ॲक्शन्स पण आपल्याला केल्या पाहिजेत. तसंच इथेही आर्किटेक्चर आणि प्रोग्राम दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून आपण खाली मुद्दाम एक वाक्य लिहिलेलं आहे बघा, एजंट इज इक्वल टू आर्किटेक्चर प्लस प्रोग्राम. ओके. तर पुढचं आपण एजंटचं एक्झाम्पल बघू आणि मग थांबूया. हे एक्झाम्पल आता प्रत्येक वेळेला कोणतीही AI मधली कन्सेप्ट असेल ती ऐकताना आपल्याला तिथे लागणार आहे. काय एक्झाम्पल आहे बघा. टेक अ सिम्पल एक्झाम्पल ऑफ व्हॅक्यूम क्लीनर एजंट. एक सिम्पल व्हॅक्यूम क्लीनर एजंट आपण घेतलेला आहे एक्झाम्पल म्हणून. लेट्स अंडरस्टँड हाऊ टू रिप्रेझेंट द परसेप्ट्स दॅट इज इनपुट अँड ॲक्शन्स म्हणजेच आउटपुट्स युज्ड इन केस ऑफ व्हॅक्यूम क्लीनर एजंट. आता ही एक डायग्राम डोळ्यासमोर आणा. तुमच्या डोळ्यासमोर आहेच इथे. ए आणि बी अशा दोनच टाईल्स आहेत, दोनच ब्लॉक्स आहेत. दोन्हीमध्ये काहीतरी डस्ट पडलेली आहे. आता ए ह्या ब्लॉकमध्ये डस्ट पडलेली आहे आणि तिथे व्हॅक्यूम क्लीनर आहे. आता अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर तो काय करणार, एजंट व्हॅक्यूम क्लीनर हा जो काही एजंट आहे तो ब्लॉक ए मध्ये सेन्स करणार. आता तो काय सेन्स करणार आहे, व्हॅक्यूम क्लीनर आहे म्हणजे अर्थातच त्याचं काम काय असणार आहे, तर डस्ट क्लीन करणं हे त्याचं काम असणार आहे. सो इथे तो काय करेल, सेन्स करेल आणि हा इथे सेन्स त्याला काय करायला सांगितलं गेलेलं आहे, तर डस्ट आहे किंवा नाही, म्हणजे तो सेन्स करणार डस्ट आहे किंवा नाही. आता जर ह्याची उत्तरं दोन येऊ शकतात, एकतर आहे असं येऊ शकतं किंवा नाही असं येऊ शकतं. जर डस्ट आहे असं त्याने सेन्स केलं, ओके, डस्ट आहे सेन्स केलं त्याने डस्ट आहे किंवा नाही, आन्सर काय आला, डस्ट आहे. त्याने काय करणं अपेक्षित आहे, अर्थातच त्याच ब्लॉकमध्ये थांबून ती डस्ट ॲब्सॉर्ब करणं अपेक्षित आहे. व्हॅक्यूम क्लीनरमध्ये ॲब्सॉर्प्शन केलं जातं, माहिती आहे ना व्हॅक्यूम क्लीनरबद्दल सगळ्यांना, किंवा बघितला तरी असेल कुठे ना कुठे वापरलेला वगैरे. तर त्याने काय करणं अपेक्षित आहे, डस्ट तिथे आहे म्हटल्यानंतर त्या ब्लॉकमधली डस्ट त्याने ॲब्सॉर्ब करणं अपेक्षित आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये डस्ट आहे की नाही हे सेन्स करणं हे कोणाचं काम झालं, व्हॅक्यूम क्लीनरच्या सेन्सरचं काम झालं. पण ती डस्ट आहे असं जर त्याने सेन्स केलं तर ॲब्सॉर्ब ही एक ॲक्शन झाली. म्हणजे डस्ट आहे असं त्याने परसिव्ह केलं तर ती डस्ट ॲब्सॉर्ब करणं हे त्याची डिझायर्ड ॲक्शन झाली, बरोबर. जर त्याने डस्ट नाही आहे तिथे, आता इथे ए मध्ये तुम्हाला डस्ट दिसतीये पण तिथे जर क्लीन असतं म्हणजेच त्याला डस्ट नाही अशी जर असं जर परसेप्ट किंवा इनपुट मिळालं असतं तर व्हॅक्यूम क्लीनरने काय करणं अपेक्षित आहे, तरी सुद्धा त्याने ॲब्सॉर्ब केलं पाहिजे का, तर नाही. जर डस्ट नाहीये तर त्याने उगाचच कशाला ॲब्सॉर्ब करायचं, एनर्जी तेवढी वाया जाणार ना त्याची, इलेक्ट्रिसिटी वाया जाणार ना तिथे. सो
डस्ट नाही असं जर त्याने परसिव्ह केलेलं असेल तर मात्र त्याने नो ऑपरेशन, काही करू नको असं म्हणून थांबायला हवं होतं. मग पुढची ॲक्शन, नाही ना डस्ट, आता मी पुढे काय करू, तर मूव्ह कर. कुठे मूव्ह कर, बीला मूव्ह कर. म्हणजे डस्ट नाही म्हटल्यानंतर त्याच्यावरती काही ॲक्शन घेऊ नको, पण मग इथे डस्ट नाही ना, दुसऱ्या ब्लॉकमध्ये जा आणि तिथे डस्ट आहे का बघ आणि तिथे क्लिनिंगला सुरुवात कर. तिथे डस्ट असेल तर क्लिनिंगला सुरुवात कर, नसेल तर तिथे पण थांब किंवा तिथनं इथे परत ये. असं सतत त्या व्हॅक्यूम क्लीनरचं ऑपरेशन आपल्याला चालू ठेवायचंय. ओके. सो आता तुम्हाला इथे एवढं कळलं, की एक आपल्याकडे व्हॅक्यूम क्लीनर आहे, म्हणजे आपला एजंट कोण झाला, तर व्हॅक्यूम क्लीनर. आपल्याकडे ब्लॉक्स कोणते आहेत, 2, ए आणि बी. व्हॅक्यूम क्लीनरला ॲक्शन्स परसेप्ट काय-काय दिलेले आहेत आपण, तर डस्ट आहे किंवा नाही. ओके. 2च परसेप्ट आहेत. मग एमध्ये डस्ट असू शकते किंवा नसू शकते. बीमध्ये डस्ट असू शकते किंवा नसू शकते. म्हणजे शक्यता किती झाल्या एकूण? 4 पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. अर्थातच हे ब्लॉक्स जेवढे वाढवत जाल, टाइल्स जेवढ्या वाढवत जाल, तेवढं तुमच्या शक्यता पण वाढत जाणार. तेवढं त्याच्यातली कॉम्प्लेक्सिटी वाढत जाणार. आत्ता आपण एवढंच डोळ्यासमोर आणलंय, की 2च टाइल्स आहेत. ह्या वरती आपण तो एक व्हॅक्यूम क्लीनर बसवलाय. त्याने इथून इथे जायचं, तिथून इथे यायचं. त्याचं अल्टिमेट आउटपुट काय? तर माझ्या व्हॅक्यूम क्लीनरने माझे जे ए आणि बी असे 2 ब्लॉक्स आहेत, 2 टाइल्स आहेत, त्या पूर्णपणे स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. ओके. बाकी सगळ्या ऑप्टिमायझेशनचा वगैरे विचार नंतर करू आपण. त्याने काहीही करून ए आणि बी हे दोन्ही ब्लॉक पूर्णपणे माझे स्वच्छ ठेवले पाहिजेत. तर तो आपला एजंट आहे व्हॅक्यूम क्लीनर. त्याला परसेप्ट आपण एवढाच दिला आहे, की डस्ट आहे किंवा नाही. डस्ट असेल तर त्याला ॲक्शन्स आपण दिलेली आहे, नाहीतर नो ऑपरेशन. तो ॲब्सॉर्ब करू शकतो. डस्ट असेल तर ॲब्सॉर्ब करणार, नसेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार, दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाणार. परत तिथे पण तेच काम करणार. मग परत तिकडनं इकडे येणार. म्हणजे लेफ्ट आणि राइट मूव्ह होणं ही सुद्धा त्याची ॲक्शनच झाली. हे सुद्धा एक प्रकारचं आउटपुटच झालं. आता पुढची स्लाइड बघू आणि थांबू. Agent example. As shown in figure, there are two blocks A and B having some dirt. Vacuum cleaner agent supposed to sense the dirt and collect it. आणि ती कलेक्ट केली पाहिजे. Thereby making the room clean. In order to do that, the agent must have a camera to see the dirt. आता डर्ट आहे किंवा नाही कसं सेन्स करणार आहे तो? सेन्सरी ऑर्गनने. आता त्याला आपण सेन्सर काय दिलेला आहे? तर कॅमेरा दिलेला आहे. कशासाठी? डर्ट आहे किंवा नाही हे बघण्यासाठी. आणि काय? अँड मेकॅनिझम टू मूव्ह फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, लेफ्ट अँड राईट टू रीच द डर्ट. आणि त्या डर्टपर्यंत पोहोचण्यासाठी लेफ्ट, राईट किंवा बॅकवर्ड, फॉरवर्ड त्याला हलता आलं पाहिजे. त्याचं मेकॅनिझम आपण त्याला दिलेलं आहे. अल्सो इट शुड ॲब्सॉर्ब द डर्ट. तसंच त्याला ते डर्ट तिथपर्यंत पोहोचला, ती कलेक्ट केली, ती ॲब्सॉर्ब पण करता आली पाहिजे. अँड बेस्ड ऑन द परसेप्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्याला करता येत आहेत. लेफ्ट, राईट आणि बॅकवर्ड, फॉरवर्ड हलता येतंय, डर्ट कलेक्ट करता येते, ती ॲब्सॉर्ब करता येते. या ॲक्शन्स आपण दिलेल्या आहेत. पण उगाचच ह्या सगळ्या ॲक्शन्स तो करत सुटेल का? तर नाही. जर उगाचच ह्या सगळ्या ॲक्शन तो एकामागून एक करत सुटला, तर तो इंटेलिजंट एजंट नाही. आपण त्याला इंटेलिजंट एजंट म्हणून आपण त्याचा स्टडी करतोय. सो त्याने ह्या ॲक्शन्स आहेत त्या मेकॅनिकली करतच नाही सुटलं पाहिजे. तर बेस्ड ऑन अ परसेप्टच त्याने योग्य ती ॲक्शन परफॉर्म केली पाहिजे. मग कोणती आहे ॲक्शन? बेस्ड ऑन अ परसेप्ट ॲक्शन्स विल बी परफॉर्म्ड. कोणत्या? फॉर एक्झाम्पल मूव्ह लेफ्ट, मूव्ह राईट, ॲब्सॉर्ब आणि नो ऑपरेशन. Hence, the sensors for the vacuum cleaner agent can be camera, dirt sensor, and the actuator. And the actuator can be motor to make it move, and absorption mechanism. म्हणजे आता सेन्सर्स काय काय झाले इथे? तर कॅमेरा आणि डर्ट सेन्सर. ॲक्च्युएटर काय काय झाले? तर मोटर. कशासाठीची? मूव्ह करण्यासाठीची. मग मूव्ह लेफ्ट, राईट वगैरे जी आहे ती कुठेही तुम्ही हलू शकता. त्याच्यासाठी जे जे व्हील्स दिलेले असतील, मोटर दिलेली असेल, तो ॲक्च्युएटर झाला. आणि ॲब्सॉर्ब करण्यासाठी काहीतरी एक मेकॅनिझम दिलेलं असेल, त्याच्यासाठी जी मोटर दिलेली आहे, ती पण आपला ॲक्च्युएटर झाला. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज. आता शक्यता काय काय आहेत? मगाशी म्हटलं ना 4 शक्यता आहेत. ए कॉमा डर्टी. म्हणजे ए ब्लॉक आहे तो डर्टी असू शकतो किंवा बी क्लीन असू शकतो. ए ॲब्सॉर्ब आणि बी नो ऑपरेशन. क्लीन
ॲब्सॉर्ब, डर्टी, नो ऑपरेशन. ह्या 4 पॉसिबिलिटीज आहेत त्या आपण बघतोय. ओके. तर हे जस्ट आपण एक साधं एक्झाम्पल बघितलंय. ह्याच्यापेक्षा खूप कॉम्प्लेक्स एक्झाम्पल्स आपल्याला बघायची आहेत. पण त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला ही डायग्राम जी आहे, ती आता अखंड पुस्तकभर सतत हे एक्झाम्पल आपल्याला दिलं जाणार आहे. कोणतीही नवीन कन्सेप्ट समजून घेत असताना व्हॅक्यूम क्लीनरचं एक्झाम्पल आपल्याला पूर्ण पुस्तकभर दिलं जाणार आहे. सो ते एक डोक्यामध्ये फिक्स करून टाका आणि आपण थांबूया, कारण वेळ आपला संपत